घडवला आहे. तो सांगतो तू माझ्यामध्ये जिवंत आहेस, चालत फिरत आहेस, तुझं अस्तित्व माझ्यामध्ये मी ठेवलेलं आहे, कारण तू माझे लेकरू आहे. मी तुला गर्भशाळेत घडवले, त्यापूर्वीच तू मला ठाऊक होतास. मी जगाची योजना बनवीत असता त्या अगोदरच मी तुला निवडून, कारण तुझे सर्व दिवस मी माझे वैभव तुझी घडण भयप्रद आणि अद्भुत आहे. तुझ्या आईच्या उदरी मी तुझे अंतर्याम निर्माण केले, तुझ्या वाढदिवशी मी तुला जगामध्ये आणले. जे लोक मला आज ओळखत नाही त्यांनी मला चुकीचे मांडले आहे. मी तुझ्यापासून लांब आहे या रागामध्ये नाही, पण मी संपूर्ण प्रेमाचे स्वरूप आहे. आणि माझी इच्छा अशी आहे की मी माझी प्रीती तुझ्यामध्ये ओतू. माझी एक इच्छा आहे की तू माझ्याकडे वळण्यास तयार आहे, आणि हे फक्त यासाठी की तू माझा मुलगा आहेस, तू माझे मुलगा आहेस आणि मी तुझा बाप आहे. जगातल्या बाबापेक्षा जास्त प्रेम मी तुझ्यावर, जगातला बाप तुला परिपूर्ण प्रेम देऊ शकत नाही, पण मी परिपूर्ण पिता आहे. मी तुझी प्रत्येक गरज भागवण, तुला कोणत्याही वस्तूची कमी पडणार नाही. माझी योजना तुझ्या आयुष्याबद्दल दररोज भरपुरीची असते, कारण मी सर्वकालीन प्रेम वृत्तीने प्रेम तुझ्यावर करतो. माझे संकल्प, माझी योजना तुझ्यासाठी वाळूच्या कणासारखे गणित आहेत, आणि मी राहून तुझ्यासाठी स्वर्गात आनंदोत्सव करीन. मी तुझं हित करण्यापासून कधी थांबणार नाही, कारण तू माझी मौल्यवान संपत्ती आहे. तू माझ्यामध्ये आनंद घेत राहा, मी तुझे मनोरथ पूर्ण करेन. मी तुझ्या मनामध्ये चांगल्या गोष्टी घातल्या, जितकी मी माझ्या मुलावर अर्थात ईश्वर प्रीती करायची तितकी प्रीती आज मी तुझ्यावर करतो, त्याच्यापेक्षा जास्त प्रीती मी आज तुझ्यावर करतो. एक दिवस जगामध्ये तू जेवढे दुःख भोगले आलेस ते सर्व मी काढून आणि तुला सर्वदा आनंद भेटेल. तू आज एवढंच सांगू इच्छितो की तू माझ्या प्रतिरूपाचा आहेस, तू माझा मुलगा आहेस, मी तुझ्यावर प्रेम करतो, आणि कोणीही कधीच तुला माझ्या प्रेमापासून दूर करू शकत नाही. मी आज देखील तुझ्यावर तेवढंच प्रेम करतो. मी दररोज तुझा बाप आहे. जगातलं बाप तुला पूर्ण प्रेम देऊ शकत नाही, जगातली आई तुला पूर्ण प्रेम देऊ शकत नाही, पण परमेश्वर तुम्हाला परिपूर्ण प्रेम देऊ इच्छितो. तो तुम्हाला परिपूर्ण प्रेम देऊ इच्छितो. जगातल्या बाबापेक्षा जास्त प्रयत्न तुमच्यावर करू इच्छितो. त्याचा फक्त एक प्रश्न आहे की तू माझ्याकडे वळण्यासाठी तयार आहे. तुमचं अंतःकरण बदला. मला रडायला येते, रडा. फ्री फ्री जस्ट इन नेम ऑफ जीसस. फ्री. परमेश्वर तुम्हाला ते आज अंतःकरण देत आहे, ज्याने तुम्ही इतरांना क्षमा करू शकता. परमेश्वर तुमच्या हृदयामध्ये आज काम करू इच्छितो. तो त्याच्या त्याचं सामर्थ्य तुमच्या हृदयामध्ये टाकू इच्छितो. आज ती वेळ आहे की तुम्ही परत एकदा तुमच्या स्वर्गीय बापाला मिठी मारा. तो स्वर्गीय पिता तुमच्या पुढे आज उभा आहे. तो वाट बघून आहे की माझं लेकरू कधी माझ्याकडे परत येतं. कमॉन कमॉन, वेळ आहे. परमेश्वर तुमच्यावर प्रेम करतो. धन्यवाद येशू. गेला माझ्या पापाचा
बसा. पण आज स्वतःला पूर्ण रिकामा करा. ही प्रीती आज तुम्ही स्वीकारा तुमच्या हृदयामध्ये, तुमच्या अंतःकरणामध्ये. तुमच्या सगळ्या जुन्या गोष्टी बाहेर काढून द्या.